काकडी वेळेवर न चोचवता सुरीनंच अशा पद्धतीनं बघा किती बारीक तुकडे झाले. लग्नाच्या पंक्तीत हमखास असणारी काकडी, टोमॅटो आणि कांद्याची ही कोशिंबीर आणि कोशिंबिरीवर घातलेली ही खमंग फोडणी, जेवणाची लज्जत वाढवणारी आणि उन्हाळ्यात थंडावा देणारी ही काकडी, कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर. नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. कोशिंबिरीसाठी मी इथं घेतली एक काकडी, एक छोटं टोमॅटो, एक छोटा कांदा, एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. काकडीच्या दोन्ही बाजूच्या टोकाकडचा भाग मी इथं कट करून घेतला आहे आणि त्यानंतर थोडासा तुकडा काढून इथं आपण काकडी कडू आहे की नाही ते बघायचं आहे. यासाठी आपण हा तुकडा खाऊन बघायचा आहे काकडी कडू आहे की नाही. आता इथं मी काकडीची सालं काढून घेतली आहेत. काकडी जर अगदी कोवळी असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काकडीची सालासकट पण कोशिंबीर करू शकता. काकडीची आता साल काढून झाली आहे. आता मी ती मध्यभागी अशी कट करून घेतली आहे. इथं आपल्या सुरीला चांगली धार पाहिजे. आता काकडी मी उभी धरली आहे आणि अशा पद्धतीनं शक्य तितके जवळजवळ असे मी उभे काप करून घेतलेत. आपण काकडी किसूनसुद्धा काकडीची कोशिंबीर करू शकतो, पण त्यामुळं काकडीला जास्त पाणी सुटतं. आता तुम्ही इथं बघू शकताय, एका बाजूनं काकडीला मी असे शक्य तितके जवळ असे उभे कट देऊन घेतलेत. आता ही काकडी मी अशी फिरवून घेतली आहे आणि परत एकदा उभे असे कट देऊन घेते. हा कट देताना अगदी शेवटपर्यंत द्यायचा नाही आहे. त्यानंतर आता मी इथं काकडी आडवी धरली आहे आणि कांदा चिरतो त्या पद्धतीनं बारीक अशी काकडी चिरून घेतली आहे आणि तुम्ही इथं बघताय काकडीचे एकदम बारीक असे चौकोनी तुकडे तयार झालेत. आपण इथं कोणतंही चॉपर न वापरता फक्त सुरीनं आपण असे बारीक एकसारखे छान तुकडे केलेत. आता काकडीच्या दुसऱ्या उरलेल्या तुकड्याचे पण मी अशाच पद्धतीनं काप करून घेते. आता सगळी काकडी इथं चिरून झाली आहे आणि आता ती मी गाळणीमध्ये अशी काढून घेतली आहे. गाळणीमध्ये अशी काकडी का काढून घेतली आहे ते मी आता तुम्हाला सांगते. आता या काकडीवर मी हा छोटा पाव चमचा मीठ घातलं आहे आणि ते असं हलवून घेतलं आहे. मीठ लावल्यानंतर आपण ही काकडी या गाळणीमध्ये 5 ते 7 मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे. आता या काकडीला सुटलेलं पाणी या गाळणीतून निथळून खाली जमा होईल. आता या गाळणीवर झाकण ठेवलं आहे आणि 5 ते 7 मिनटं हे असं बाजूला ठेवून दिलं आहे. आता एक छोटा कांदा बारीक चिरून घेऊयात. कांद्याचे असे उभे काप करून घेतल्यानंतर परत एकदा मी असा इथं आडवा काप देऊन घेतला आहे, म्हणजे इथं आपला एकदम असा बारीक छान कांदा चिरला जाईल. सगळा कांदा मी अशाच पद्धतीनं इथं बारीक असा चिरून घेतला आहे. टोमॅटो पण आपल्याला असंच बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोला सुद्धा मी असेच उभे जवळजवळ काप देऊन घेतलेत आणि परत एकदा आडवे काप देऊन असा बारीक चिरून घेतला आहे. मिरचीचे तुम्ही इथं बारीक तुकडे करून घालू शकता, पण मी इथं मिरचीचा देठ काढून फक्त एक उभा काप देऊन घेतला आहे. कोथिंबीरसुद्धा इथं मी अशी बारीक चिरून घेतली आहे. आपला कांदा टोमॅटो चिरेपर्यंत काकडी इथं अशी निथळली आहे. मीठ लावल्यामुळं काकडीतलं थोडं पाणी इथं निथळलं आहे. आता चमच्यानं मी गाळणीवरच अशी काकडी थोडीशी प्रेस करून घेतली आहे. असं पाणी निथळून गेल्यामुळं आपली कोशिंबीर ही पातळ होणार नाही. आता निथळलेलं पाणी मी काढून टाकलं आहे आणि या बाउलमध्ये आपली निथळलेली काकडी घातली आहे. आता त्यावर घातला आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. मस्त तिरंगी दिसणारं हे काकडी, कांदा, टोमॅटोचं मिश्रण आता चमच्यानं थोडंसं मी इथं हलवून घेतलं आहे.
या पद्धतीनं तुम्ही काकडीची कोशिंबीर केली तर ताटात वाढल्यानंतर तिचा असा ओघळ जाणार नाही. आता त्यावर मी 4 मोठे चमचे भरून दही घातलंय. शेंगदाणे मी खमंग भाजून घेतलेत आणि त्याचा जाडसर ओबडधोबड कूट करून घेतलाय. हा शेंगदाण्याचा जाडसर कूट मी इथं 2 चमचे घेतलाय. कोशिंबिरीला जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला चांगला लागतो. आता एक छोटा चमचाभर साखर घातली आहे. मगाशी आपण काकडीला मीठ लावलं होतं, त्यामुळं आता आपण इथं परत थोडंसंच मीठ घालायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मला इथं थोडंसं दही कमी वाटतं आहे, त्यामुळं मी परत अजून 2 चमचे दही घातलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. कोशिंबिरीवर तुम्ही साजूक तुपाची फोडणी पण करू शकता. आता फोडणीच्या कढईत मी इथं 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता या तापलेल्या तेलात थोडीशी मोहरी घातली आहे. मोहरी तडतडल्यानंतर थोडासा हिंग घातला आहे आणि त्यानंतर आपली हिरवी मिरची घातली आहे. आता ही फोडणी आपण कोशिंबिरीवर थोडीशी कोमट झाल्यानंतर घालायची आहे. गरम फोडणी घातली तर आपली काकडी मऊ पडते. फोडणी घातल्यानंतर मी कोशिंबीर अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आपली कोशिंबीर एकदम मस्त झाली आहे आणि ती अजिबात अशी पातळ झालेली नाही. जरी आपण ती ताटात वाढली तरी तिचा ओघळ असा ताटात बाजूला जाणार नाही. फोडणीमध्ये आपण अशी अख्खी मिरची घातल्यामुळं ती आपण अशी बाजूला काढून घेऊ शकतो. पटीसाठी मी इथं वरनं एक काकडीची स्लाईस लावलेली आहे. आपली ही कोशिंबीर तयार झाल्यानंतर जेवायला वाढेपर्यंत ही फ्रीजमध्ये ठेवली तर ही थंडगार कोशिंबीर मस्त लागते. अशा पद्धतीनं काकडी, कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा. मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.